नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींची भक्ती म्हणजे फक्त स्वामींचे नामस्मरण करणे, मंदिरात जाणे किंवा पूजा करणे एवढेच नाही, तर ती आत्मउन्नतीची प्रक्रिया आहे, जी हळूहळू आपल्याला स्वतःकडून स्वामींकडे घेऊन जाते. सुरुवातीला आपण स्वामींकडे सुख, पैसा, आरोग्य, शांती मागतो, पण कालांतराने जाणवते की भक्ती म्हणजे काही मागणे नाही, तर समर्पण आहे. जेव्हा आपले मन स्वामींच्या इच्छेमध्ये सुख मानायला लागते, तेव्हाच ही खरी भक्ती सुरू होते. भक्तीला टप्पे असतात आणि प्रत्येक टप्प्यावर आपली श्रद्धा, शांती आणि समर्पण वाढत जाते. या प्रवासामध्ये भक्ताचे रूपांतर होते. तो कमी बोलतो पण जास्त अनुभवतो, कमी मागतो पण जास्त मिळवतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपण भक्तीच्या कोणत्या टप्प्यावर आहोत. आपली भक्ती अजूनही मागण्यांमध्ये अडकलेली आहे की आता ती समर्पणाच्या दिशेने चाललेली आहे. चला जाणून घेऊया ते संकेत जे सांगतील की आपली भक्ती आता पुढच्या टप्प्यावर आलेली आहे. आपली प्रार्थना मागण्यापेक्षा कृतज्ञतेमध्ये बदलते. सुरुवातीला आपण स्वामींना म्हणतो की माझे हे काम व्हावे, मला हे मिळावे. पण जेव्हा भक्ती पुढे जाते तेव्हा मनामध्ये मागण्यांपेक्षा कृतज्ञता निर्माण होते. भक्ताला समजते की कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत. जे काही आहे ते स्वामींच्या कृपेनेच आहे. या टप्प्यावर भक्त स्वामींकडे काही मागत नाही, तर प्रत्येक क्षणासाठी आभार मानतो. कारण आता त्याला समजले असते की जे मिळते ते कृपा आहे आणि जे मिळत नाही त्यातही काही शिकवण लपलेले आहे. हाच भक्तीचा खरा परिपक्व टप्पा असतो. संकट आले तरी मन स्थिर राहते. भक्तीचा पुढचा टप्पा म्हणजे संकटातही शांती न हरवणे. सुरुवातीच्या भक्तीमध्ये संकट आले की मन डगमगते. स्वामी ऐकत नाहीत का असे वाटू लागते. पण जेव्हा भक्ती खोल होते तेव्हा संकट आले तरी मन डगमगत नाही. भक्ताला समजते की प्रत्येक प्रसंगामागे स्वामींची काही योजना आहे. तो विचार करतो की हेही त्यांच्या इच्छेनेच घडत आहे. यामध्ये काहीतरी शिकवण लपलेली आहे. मनामध्ये राग, भीती किंवा तक्रार न राहता स्वीकार आणि शांती निर्माण होते. संकटांमुळे भक्त घाबरून न जाता अधिक मजबूत बनतो. जिथे परिस्थिती बदलत नाही पण मन स्थिर राहते. संकटे आली आणि तरीही श्रद्धा ढळली नाही, तर समजून जावे की भक्ती आता परिपक्व झालेली आहे. भक्तीच्या पुढच्या टप्प्यावर स्वामींच्या मौनातही उत्तर दिसायला लागते. सुरुवातीला आपण स्वामींकडून सतत काहीतरी संकेत, स्वप्न, उत्तर, चमत्कार शोधत असतो. पण जेव्हा भक्ती खोलवर जाते तेव्हा या बाह्य गोष्टींची गरजच उरत नाही. स्वामी काही बोलत नाहीत तरीही मनात त्यांचे उत्तर उमटते. कारण आता मन शांत झालेले असते आणि त्या शांततेमध्ये त्यांचा आवाज स्वतःहून ऐकू येतो. तो आवाज शब्दांमध्ये नसो पण जाणीवेत असो. कधी एखादे वाक्य, एखादी घटना, एखादा विचार अचानक अंतर्मनामध्ये येतो आणि कळते की हे स्वामींचे उत्तर होते. भक्तीचा पुढचा टप्पा म्हणजे स्वामींच्या मौनातही त्यांचा संवाद ऐकू येणे. स्वतःपेक्षा इतरांसाठी प्रार्थना करायला सुरुवात होते. सुरुवातीला आपण प्रार्थना फक्त स्वतःसाठी करतो की माझे काम व्हावे, माझी समस्या सुटावी. पण भक्ती पुढे गेली की मनाचे केंद्र बदलते. आता प्रार्थना स्वार्थी राहत नाही, तर ती इतरांसाठीची भावना बनते. भक्त स्वामींकडे इतरांसाठी प्रार्थना करू लागतो. या क्षणी मनामध्ये दया आणि प्रेम जागे होते. हीच खरी भक्तीची ओळख असते. जिथे स्वतःपेक्षा दुसऱ्याचे भले महत्त्वाचे वाटते. जिथे स्वार्थ संपतो तिथूनच समर्पणाची खरी सुरुवात होते. भक्तीच्या या पुढच्या टप्प्यावर आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा हा क्षण अत्यंत पवित्र असतो. कारण जिथे स्वार्थ नसतो तिथे खरी भक्ती असते. भक्तीचा सर्वोच्च टप्पा म्हणजे स्वामीचरणी समर्पण. जिथे मनामध्ये प्रश्न नसतात, ना तक्रारी. आता भक्ताला समजते की जे होते आहे ते स्वामींच्या इच्छेने योग्यच होत आहे. जीवनातील प्रत्येक प्रसंग आता कृपा वाटू लागतो. या भावनेने मन पूर्णपणे शांत होते. भक्त संघर्ष करत नाही, फक्त प्रवाहामध्ये वाहत राहतो. त्याचा अहंकार नष्ट होतो आणि प्रत्येक कृतीमध्ये स्वामींचे अस्तित्व जाणवू लागते. समर्पणाचा भाव मनात आला की समजून जावे की भक्ती आता परिपूर्ण झालेली आहे. भक्तीच्या पुढच्या टप्प्यावर मन शांती आणि समाधानाने भरलेले वाटू लागते. या टप्प्यावर पोचलेला भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहतो. त्याचे समाधान आता बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहत नाही. स्वामींच्या नावातच त्याला शांती सापडते. बाहेर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत राहते. आतून विश्वास निर्माण झालेला असतो की स्वामी सर्व काही योग्य करत आहेत. मनातील चिंता, भीती हळूहळू नाहीशी होते. मन हलके, स्थिर आणि प्रसन्न वाटू लागते. प्रत्येक दिवस साधा असला तरी आतून आनंद जाणवतो. कारण स्वामींची उपस्थिती मनाला स्पर्श करत राहते.
भक्तीच्या पुढच्या टप्प्यावर सेवेचा आनंद वाटतो. सुरुवातीला सेवा, उपासना, नामस्मरण ही एक जबाबदारी वाटते, करायलाच हवे असा भाव मनात असतो. पण जेव्हा भक्ती प्रगल्भ होते तेव्हा ही सेवा आनंद बनते. हळूहळू जाणवते की स्वामीच आपल्याकडून सेवा करून घेत आहेत. मग प्रत्येक कृतीमध्ये प्रेम आणि समाधान येते. एखाद्याला मदत करणे, स्वामींचे नामस्मरण करणे, मंदिरात काही सेवा करणे हे सगळे अगदी सहज होते. अशा सेवेमध्ये थकवा वाटत नाही, तर फक्त आनंद आणि शांतता अनुभवायला मिळते. जेव्हा भक्ती परिपक्व होते तेव्हा भक्ताला जाणवते की प्रत्येक घटनेमध्ये स्वामींचाच हात आहे. पूर्वी ज्या गोष्टी योगायोग वाटत होत्या त्या आता ईश्वरी योजना वाटू लागतात. एखादा अडथळा, एखादी भेट किंवा एखादी छोटी घटना यामध्येही स्वामींचा आशीर्वाद लपलेला जाणवतो. आपल्याला समजते की स्वामी नेहमी आपल्यासोबत आहेत, फक्त त्यांच्या कृपेचे रूप प्रत्येक वेळेला वेगळे असते. स्वामी आपल्याला परीक्षेच्या रूपामध्ये घडवत असतात. अशा वेळेला मनातील राग, तक्रार नाहीशी होते आणि कृतज्ञता मनामध्ये येते. हे सर्व बदल आपल्याला जाणवत असेल तर समजून जावे की आपली भक्ती आता आतून वाढू लागली आहे. मन बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता शांत होते, मागण्या कमी होतात आणि स्वामींवरचा विश्वास अधिक खोल होतो. संकटे आली तरी श्रद्धा डगमगत नाही, उलट ती अधिक घट्ट होते. प्रार्थना स्वार्थी न राहता करुणामय होते आणि जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वामींची उपस्थिती जाणवू लागते. या टप्प्यावर मनामध्ये शांती, समाधान आणि कृतज्ञतेचा भाव सतत निर्माण होतो. याचा अर्थ आपली भक्ती केवळ शब्दांमध्येच नाही तर अनुभवांमध्ये उतरलेली आहे. हे फक्त इथेच थांबत नाही, तर भक्तीचा प्रत्येक टप्पा नवीन दरवाजा उघडतो. पुढे अजून खोल शांती, अजून खोल समर्पण आणि गाढ संबंध तयार होतात. स्वामी भक्ताला आतून बदलतात. तो कमी बोलतो पण जास्त अनुभवतो. तो कमी मागतो पण जास्त मिळवतो. तो स्वतःचाच नाही तर इतरांचाही आधार बनतो. भक्ती म्हणजे एक सतत चालणारा प्रवास आहे. हा प्रवास बाहेरच्या कृतींपेक्षा आतील बदलाचा असतो. जेव्हा मन शांत होते, मागणी संपते आणि प्रत्येक क्षणी स्वामींचे अस्तित्व जाणवते, तेव्हाच खरी भक्ती सुरू होते. या टप्प्यावर भक्ताला कळते की स्वामी दूर नाहीत, तर ते आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आहेत. जर तुमच्या आयुष्यामध्ये ही शांती आणि ही समाधानाची भावना निर्माण होत असेल तर समजून जावे की स्वामी तुमचा हात धरून भक्तीच्या पुढच्या टप्प्याकडे नेत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपण भक्तीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत, याचे संकेत कोणते असतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.